स्वागत आहे माझा न्यू यूट्यूब चॅनलमध्ये। हा माझा पहिला मोटो ब्लॉगचा चॅनल आहे आणि आज गुढीपाडवासुद्धा आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज मी ट्रेडिशनसुद्धा घातलं आहे कारण की आज जातो ऑफिसला सुट्टी नाही म्हणून बोलवलं आहे मला ऑफिसला। मी जातो आज ऑफिसला, ट्रेडिशनसुद्धा घातलं आहे मी छानपैकी। पहिला मोटो ब्लॉग चॅनल आहे, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नेहमीची सवारी आपली अप्पाची R8 ही आपली नेहमीची सवारी। त्यामध्ये मी खूप छानपैकी एकदम छान आवाज आता मी एक्झॉस्टसुद्धा फिट केला आहे। आता परवाच्या दिवशी जाऊन मी एक्झॉस्ट फिट केला आहे। पेट्रोल पण आहे बरोबर, चालेल स्टार्ट करतो आता। पेट्रोल टाकतोय आपण, तिथे टाकतोय बघूया। थँक्यू। झालं पेट्रोल झालं, आता आपण निघूया अजून शांतपैकी आपण एक एक्झॉस्टचा आवाज करू येतो मग निघूया आपण। सो गाईस ऑलमोस्ट आता मी गोरेगावपर्यंत पोचलो आहे। म्हणजे गोरेगाव पण नाही, तुम्ही कन्सिडर करू शकतात ओबेराय मॉलपर्यंत। फार ट्रॅफिक होती, खूपच ट्रॅफिक होती। आता जरा रोड क्लिअर झाला आहे बऱ्याचपैकी।
तर आता इथून नाही म्हणून तरी ऑफिस माझं आता 10 ते 15 मिनटं असणार, कमीत कमी 10 मिनटं तरी असणारच. पुढचा हा ब्रिज क्रॉस केला की पुढचा अजून एक ब्रिज आहे, तो उतरून लगेच माझं ऑफिसच आहे. तर ऑलमोस्ट पोचेल आता. फार ऊन होतं, खूपच ऊन होतं. आता बघू, आता हे बाजूला जे लेफ्ट हँड साईडला दिसतंय ते ओबेरॉय मॉल, इथून ऑलमोस्ट 10 मिनटाचं आहे माझं ऑफिस. आता दोन्ही ब्रिज क्रॉस केल्या. तिसरा ब्रिज मला चढायचा नाही, इथून मी खालतून न्यूटन मारणार आहे ब्रिजच्या खालून. इथे राईट हँड साईडला एक रस्ता जातो इकडून. इथे कधी कधी असतात पोलीसवाले, जे की आता नाही आहे. बरं, आता इथून राईट मारून डायरेक्ट सरळ दॅन लेफ्ट आलं मग ऑफिस नेस्को गोरेगाव. रस्ता खाली इकडे फटाफट जातो. चला, फायनली आलो मी ऑफिसच्या गेटजवळ. इथून एंट्री नेस्को गोरेगाव. सर्व मुंबई लोकांना माहीतच असेल नेस्को गोरेगाव कुठे. इथून माझी पार्किंग आहे. ऑलमोस्ट पूर्ण बिल्डिंगचे पार्किंग इथेच होते. 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांचे पार्किंग इथेच होते. काय टेन्शन नाही इकडे. इथे आता एक दोन इथे अलग अलग सगळ्या फ्लोअरचे सगळ्या डिपार्टमेंटचे अलग अलग पार्किंग्स असतात. तर आमची जी कंपनी आहे तिची पार्किंग एकदम पुढे एंडला आहे. ते दुसऱ्या कंपनीचे पार्किंग्स आहे. ते 2 व्हीलरचे पार्किंग आमचे पुढे या साईडला समोर. आता इथे जरा एखादी जागा बघून आता इथे आपली गाडी उभी राहणार आहे. या पद्धतीने मी पण छान कुर्ता घातला आहे. गुढीपाडवाचा दिवस आहे. ही आपली गाडी आणि गाडी तुम्ही बघू शकता. छान आहे आपली गाडी. अपाची RR 310 छान त्याच्यामध्ये ॲक्झॉस्ट फिट केलेला आहे ॲक्रोपोविचा, तुम्ही पाहू शकता. गाडी तुम्हाला कशी वाटली ते एकदा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, तर आलं ऑफिसमध्ये. आपण भेटूया पुन्हा लॉगआउटला. हॅलो गाईस, फायनली डे एंड, शिफ्ट एंड. निघालो आता घरी जायला. गाडी स्टार्ट केली आता. आज बऱ्याचपैकी लेट झाला आहे मला ऑफिसवरून निघायला. वाजले 10:30. बघू आता घरी पोहोचते. बघू आता हे घरी पोहोचवते मला घरी. माझं ऑफिस नेस्को गोरेगाव आणि गोरेगाव सोडायचे. बाहेर आता आलो. डायरेक्ट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होईल. आय होप की या टायमाला मला ट्रॅफिक नाही भेटणार, कारण की ऑलरेडी A few moments later. ट्रॅफिक आहे. अरे या पुन्हा ब्रिज ट्रॅफिक होती येताना. आता मला जरा म्हणजे अधूनमधून मला कांदिवली या साईडला होती. आता बरीच ट्रॅफिक सफर करून आता दहिसर चेकनाकाला पोचलो आहे. दहिसर चेकनाका तर खालीच आहे. जाताना पण खाली होतं आणि आता येतानासुद्धाही खाली आहे. काय एवढे पण गर्दी नाही. आय होप की आता पुढे पोलीसवाले नको असायला. फक्त 11 तर वाजले, तसं काय तर इश्यू नाही. पण मे बी दहिसर चेकनाका म्हटलं तर असतातच पोलीसवाले. आणि असला तर तरी आपला एक्झॉस्टमुळे मी फिट केला आहे 310मध्ये, त्या एक्झॉस्टमुळे उगाच तरी पकडतील मला. चांगला घरी जातो असं थोडं उगाच तरी पकडून साईडला घेतील.
इथे तरी पुढे एक सिग्नल आहे, तिथे थोडीफार ट्रॅफिक असेल. बाकी आता तर मी ऑलमोस्ट मीरा रोडमध्ये तर एंटर केलं आहे. पेनकर पाडाचा जो शॉर्टकट आहे दहिसरवरून येतो तो डायरेक्ट मीरा रोडला कनेक्ट होतो. तिथून डायरेक्ट मीरा रोडला आता आतमध्ये आलो आहे. मस्त एरिया मला आता हा आधीपासूनच आवडतो. एक नंबर एरिया भैया, एकदम पॉश एरिया वाटतो हा. मस्त मोठं स्टुडिओ वगैरे इथं पण न्यू आता डेव्हलप केलं आहे. मस्त एरिया. इथून मी माझा एक मित्र आहे, शाळेतला मित्र शुभम मिश्रा, त्याकडे भेटायला जातो. तो पण इथेच राहतो. त्याचा कॉल आला होता मला की भाई वहाँ पर है मिलते ना वो, असं तसं. बोले ठीक है भाई, अभी छूटा हूँ ऑफिस से, बस आता हूँ तेरे से मिलने. बोला ये आजा मिलते. जातो आता त्याकडेच. त्याचं पण फूड ब्लॉगिंगचं त्याचं चॅनल आहे मुंबईकर फूडी करून. तुम्ही इंस्टावरती सर्च करू शकता. आणि सेम यूट्यूबवरती पण आहे. त्याचा लाईक शेअर कमेंट करा त्याच्या चॅनलला. मुंबईकर फूडीवरून नाव आहे. फूड ब्लॉगिंगचं त्याचं मोठं चॅनल आहे. खूपच सबस्क्रायबर वगैरे आहेत. इंस्टावरती पण फॉलोअर्स आहेत. ऑलमोस्ट आता इथून राईट मारून, मे बी इथूनच आहे ना, खरं हां इथूनच आहे. इथून राईट मारून सरळ जाऊन त्याचं घर येईल ऑलमोस्ट. इथेच उभं आहे, काय कामधंदे नाही त्याला. इकडेच उभं आहे. त्याचं पण मंदिर इकडे आहे, इथे राहतो आज. क्या रे? शादी में गया था. हाँ शादी में गया था. अच्छा आज गुड़ी पाड़वा है. गुढीपाडवा भाई, गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. हैप्पी न्यू ईयर.